आत्ता आपण आलो आहोत माऊलीगड, आसनगाव येथील माऊलीगड. आणि हे माऊलीगडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि आता आपण इथून गडावरती जात आहोत. मुख्य प्रवेशद्वारापासून आतमध्ये आल्यानंतर 500 मीटर आतमध्ये आल्यानंतर दुसरा एक असा गेट आहे, तुम्ही पाहता हा समोर. आणि त्याच्या बाजूला तपासणी चौकी आणि तिकीट घर आहे, पण आज ते बंद आहे. एरवी इथे येण्यासाठी प्रवेश शुल्क 30 रुपये आहे, पण आज बंद आहे. आता आपण आतमध्ये जात आहोत. इथपर्यंत त्यांनी चांगलासा एक रस्ता बनवलेला आहे. आता आपण या रस्त्याने जात आहोत. निसर्गरम्य असं हे या ठिकाणी वातावरण आहे. आणि तुम्ही हे पाहताय माऊली निसर्ग पर्यटन केंद्र. आणि या ठिकाणी आलेल्या लहान मुलांसाठी उत्तम असं इथे गार्डन बनवलेले आहे खेळण्यासाठी. आता आपण या अशा खडतर पायवाटेने किल्ल्याकडे जात आहोत. तुम्ही पाहताय आजूबाजूला घनदाट जंगल आहे. आणि सुरुवातीचा असा रस्ता आहे. पुढे आपण आता बघूया. इथे किल्ल्याकडे जाण्यासाठी इथे असा एक बोर्ड आहे, किल्ल्याकडे छोट्या बंधाऱ्याकडे, जेणेकरून आपल्याला वाट व्यवस्थित वाटेने जाता येईल. आता बऱ्याचशा किल्ल्यांवरती असं वर गेल्यानंतर काही ठिकाणी 2-2 वाटा असतात आणि तिथून मग चुकायला होतं. म्हणून असे माहिती जर दिली येणाऱ्या गडप्रेमींना ते बरं पडेल. आणि थोडं पुढे आल्यानंतर तुम्ही पाहताय आता आपण उतरत आहोत एका ठिकाणी. आणि पावसाळ्यामध्ये कदाचित पाण्याचा जोर असतो, म्हणून या ठिकाणी सुंदर अशी लोखंडाचा असा पूल या ठिकाणी आहे. आता आपण तुम्ही पाहताय हा पूल. आपण या पुलावरून आता जात आहोत. या पुलावरून आपण आता प्रवास करत आहोत. तुम्ही पाहताय या अशा रस्त्याने आपण जात आहोत. ते पायऱ्या नाही आहेत, परंतु ज्या काही आहेत थोड्याफार त्या पण दरवर्षी मला वाटतं पावसाळ्यामध्ये वाहून जात असतील. मित्रांनो, तुम्ही हे पाहताय ह्या माऊलीगड आसनगाव शहापूरला गडावरती येणारा हा रस्ता आहे. आजूबाजूला गर्द झाडी आहे. आणि आता आपल्याला या रस्त्याने वरती जायचं आहे. आत्तापर्यंत आपण दुसरा टप्पा पार केलेला आहे. एकूण 5 टप्पे आहेत. आपण आता थोडीशी विश्रांती घेत आहोत इथे बसून. आणि दुसरा टप्पा आपण पार केलेला आहे. मित्रांनो, हे पाहताय तुम्ही हा समोर जो सुरुका दिसतोय तो आहे माऊलीगड, शहापूर आसनगाव येथील, म्हणजे ठाणे जिल्ह्यातील एव्हरेस्ट. खडतर वाटा आहेत. इथे आल्यावर मला
कर्नाळा किल्ल्याची आठवण आली. त्या ठिकाणी सुद्धा अशाच पायऱ्या आहेत. पायऱ्या म्हणजे झाडांचे वेटोळे असलेले मुळं, त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. आता आपण गडावर जात आहोत. 2 टप्पे आपण पार केलेले आहेत. अजून आपले 3 टप्पे बाकी आहेत. अशा तऱ्हेने आपण आता गडावर जात आहोत. आता आपण माऊली गडावर जात आहोत आणि आतापर्यंत आपण हा 3रा टप्पा पार केलेला आहे. तुम्ही बघताय समोर हा येणारा रस्ता आहे. या रस्त्याने आपण आलो आणि आता आपण आपल्याला इथून असं अजून वरती जायचं आहे. असे एकूण आपण 3 टप्पे पार केलेले आहेत. आजूबाजूला बघताय तुम्ही घनदाट अरण्य आहे. आपण आता थोडीशी विश्रांती घेत आहोत. थोड्याशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा चालायला सुरुवात करणार आहोत. आणि हे बघताय मागचा परिसर पूर्ण जंगलमय आहे. इथून वरती जर पाहिलं तुम्ही तर आता आपल्याला इथे जायचं आहे. या रस्त्याने आता आपण या गडावरती आता पोचणार आहोत. आपण आता हा 4था टप्पा आपण पार केला आहे. थोड्याशा विश्रांतीनंतर आपण आता पुन्हा आपला 5वा टप्पा आपण पार करणार आहोत. 4 टप्पे आपले झालेले आहेत. आपण आता 5व्या टप्प्याकडे जात आहोत. मित्रांनो, तुम्ही आता पाहताय ह्या आहे सह्याद्रीच्या रांगा. समोरच्या बाजूने तुम्ही पाहताय ह्या सगळ्या सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि हा आहे माऊलीगड. आता आपण 5वा टप्पा पार केलेला आहे आणि गडाच्या अगदी पायथ्याजवळ आलेला आहे. तुम्ही पाहता एक लोखंडाची शिडी दिसते तुम्हाला. ह्या शिडीवर आपल्याला आता जायचं आहे आणि हा आहे माऊलीगड. तुम्ही पाहताय वरती येईपर्यंत आपली काय हालत झालेली आहे. पण आपण आपलं अंतिम ध्येय आपण साध्य केलेलं आहे. कितीही कठीणाई असो, जर आपण मनाशी ठरवलं तर आपण ते नक्कीच पूर्ण करू शकतो. आहे माऊली किल्ल्याचं टोक आणि तुम्ही पाहताय समोर हे एक लोखंडाची शिडी आणि या शिडीवरून आता आपल्याला गडावर जायचं आहे. आता आपण जात आहोत माऊली गडावरील माऊलेश्वर महादेव मंदिर. आणि तुम्ही बघता या ठिकाणी भग्नावस्थेत एक मंदिर आहे म्हणजे होतं. आज त्याचे अवशेष फक्त बाकी आहेत. पण एकेकाळी हे मंदिर या ठिकाणी होतं. आणि आता आपण माऊलेश्वर महादेव मंदिराकडे आपण या रस्त्याने जात आहोत. आणि आता आपण या ठिकाणी माऊलेश्वर मंदिराकडे तुम्ही पाहता हा बोर्ड आणि हे मंदिर. आज हे मंदिर भग्नावस्थेत आहे. परंतु कल्पना करा एके काळी हे मंदिर किती मोठं असावं. आणि हे माऊलेश्वर मंदिर म्हणजे या माऊली किल्ल्याचं मूळ देवस्थान आहे. आता आपण जात आहोत धान्य कोठाराकडे
आणि जाण्याचा हा असा जंगलातून एक रस्ता आहे. आपण आता तिकडे जात आहोत. हे आहे दारुगोळा व धान्य कोठाराकडे जाण्याचा हा रस्ता. प्रत्येक किल्ल्यावरती धान्य कोठार आणि दारुगोळा हा खूप आवश्यक होता. त्यासाठी त्याचा भरपूर साठा करण्यात येत होता. हा आहे धान्य कोठारकडे जाण्याचा रस्ता आणि हा आहे दारुगोळाकडे जाण्याचा रस्ता. परंतु हा जंगल रस्ता आहे. या पुढे जाणं जरा धोक्याचं वाटते, त्यामुळे आपण हा बेत कॅन्सल केला आहे. जय शिवराय मित्रांनो, आता तुम्ही पाहताय हा आहे माऊलीगड. आसनगाव शहापूर येथील हे माऊलीगड आहे. आणि तुम्ही पाहता हा जो खालून येणारा जो रस्ता आहे तो आता ढासळलेला आहे. पूर्वी हा येण्याचा म्हणजे महादरवाजाकडे येण्याचा हा एकमेव मार्ग होता, परंतु आता तो पूर्णपणे ढासळलेला आहे. तुम्ही बघताय या साईडने. आपण आता या दरवाजाच्या साईडला आलेला आहे. हा आहे माऊलीगडाचा महादरवाजा. ह्या साईडला तुम्ही बघताय शिल्प तुटून पडलेली आहेत. तुम्ही पाहताय हे शिल्प. ही शिल्प त्या काळातले एक वैभव असं शान असेल ह्या महादरवाजाची. परंतु कालांतराने आज तुम्ही पाहताय वरचा भाग पूर्णपणे ढासळलेला आहे, तुटलेला आहे. आणि आता आपण या साईडने जातो आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा दरवाजातून येत असतील, तुम्ही पाहता ह्या छोट्या छोट्या सैनिकांसाठी या ठिकाणी या खोल्या आहेत. या इथे गडाचा कारभार, पूर्ण कारभार इथे चालायचा. ठिकठिकाणी हे तुम्ही पाहताय असं मित्रांनो, तुम्ही बघताय आता आपण महादरवाजावरून, हा आहे महादरवाजा. आणि महादरवाजाच्या या रस्त्याने आपण या मार्गेवर आल्यानंतर, म्हणजे पूर्वीचा खरा रस्ता हाच होता, पण तो आता तो ढासळल्यामुळे दुसऱ्या मार्गे यावं लागतं. आणि बरोबर वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा स्थापन केलेली दिसते. आणि ही प्रतिमा आणि याचं संवर्धन माऊलीगड प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी करण्यात येतं. या ठिकाणी ही मुलं येतात. म्हणजे आपण म्हणतो, काही न म्हणतो आपण गडप्रेमी न म्हणता गडवेडेसुद्धा अशी मुलं आहेत की जे आज आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या गडाचं संवर्धन आणि आपल्या राजांचं इतिहास जपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल मी वंदे सह्याद्रीतर्फे माऊलीगड प्रतिष्ठानचे आभार मानतो. आणि त्यांनीसुद्धा त्यांचं कार्य असंच चालू ठेवावं, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम मित्रांनो, तुम्ही पाहताय की आता आपण या महादरवाजाने ते वरती आल्यानंतर या ठिकाणी सुंदर अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि नुसती स्थापन न करता वेळोवेळी त्याची डागडुगी करणं, त्याचं संवर्धन करणं, हे या माऊली गड प्रतिष्ठानचे आपले सर्व नमस्कार, महेश पितांबरे साहेब या ठिकाणी आहेत. आणि ते तुम्हाला तुमच्याशी 2 शब्द बोलणार आहेत. कारण हे गड संवर्धन करणं, आपला इतिहास जपणं, महाराजांचा इतिहास जपणं, यासुद्धा ही अशी मुलं या ठिकाणी काम करत आहेत. पण त्यांचे हात अपुरे पडत आहेत. त्यासाठी त्यांना एक आव्हान करायचं आहे आपल्या वंदे सह्याद्रीमार्फत. तर मी त्यांना विचारतो की बाबा काय हे करायचं आहे, ते आपल्यासमोर आता आव्हान करतायत. बोला. नमस्कार. आपण आज
वंदे सह्याद्रीच्या माध्यमातून गव्हाणे दादा गडावरती आलेले आहेत, माहुली गडावरती. तर या वंदे सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समस्त शिवभक्तांना आवाहन करतोय की किल्ले माहुली गडावरती येत्या 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. तरी या शिवजन्मोत्सव सोहळ्याचा दिनांक 18 फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आपण मोठ्या उत्साहाने जागर करत असतो. शिवजयंतीचा जागर करत असतो, शिवजन्मोत्सवाचा जागर करत असतो. तर या सोहळ्याला समस्त शिवभक्तांनी उपस्थित राहायचं आहे. या वंदे सह्याद्रीच्या माध्यमातून आम्ही सर्वांना माहुली गडाच्या या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं एक निमंत्रण देत आहोत. तसेच या गडाच्या संवर्धनासाठी सर्वांनी आपल्याला ज्या ज्या पद्धतीने हातभार लावता येईल त्या पद्धतीने हातभार लावायचा आहे. एवढंच मी किल्ले माहुलीगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगू इच्छितो. जय भवानी, जय शिवराय. मी या दादांचा नंबर मी तुम्हाला टाकत आहे, मोबाईल नंबर. तुम्हाला माऊलीगड येण्यासाठी किंवा आपल्या गड संवर्धनासाठी काही मदत करायची असेल, काही सहकार्य हवं असेल, काही मदत हवी असेल तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच नक्कीच. जय शिवराय मित्रांनो, आहे माऊलीगड आणि तुम्ही पाहताय समोर या धुक्यामध्ये तुम्हाला ज्या पर्वतरांगा दिसत आहेत ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. धुकं असल्यामुळे जरा व्यवस्थित दिसत नाही आहे. मित्रांनो, आहे माऊली गडाकडे जाणारा दुसरा महादरवाजा, म्हणजे मेन खाली. आणि ह्या साईडला तुम्ही बघताय कागद, रॅपर्स, प्लास्टिक, काच असे वेगवेगळे इथे बकेट ठेवलेले आहेत. म्हणजे पर्यावरणाचं त्यांनी खूप काळजी घेतलेली आहे. मला आवडलेला उपक्रम आहे. तुम्ही सुद्धा कधी गडावर आलात आणि पाण्याच्या बाटल्या किंवा इतर रॅपर्स वगैरे किंवा काय असं वरती घेऊन जाल तर कृपया परत खाली आणून गडावर न टाकता या ठिकाणी जमा करा आणि एक चांगले नागरिक बना.